नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि मित्रहो, आज आहे 29 जुलै 2026. तर आज आपण 29 जुलैचा दिनविशेष बघणार आहोत. म्हणजे काय, तर 29 जुलैला देश विदेशातील महत्त्वपूर्ण 10 घडामोडी आपण बघणार आहोत. तर बघा, जगातील पहिली हवाई टपाल सेवा आजच्या दिवशी सुरू करण्यात आली होती. कुठं? न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को. अमेरिकेमधील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को हे जे 2 शहर आहेत, या 2 शहरादरम्यान जगातील पहिली हवाई टपाल सेवा सुरू करण्यात आली होती. कधीची घटना आहे? 1920. ओके, म्हणजे 29 जुलै 1920ला पहिली हवाई टपाल सेवा सुरू करण्यात आली. कुठून? न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या 2 शहरादरम्यान अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर आजच्या दिवशी ॲडॉल्फ हिटलर या जर्मनच्या नाझी पक्षाच्या प्रमुखाने नॅशनल सोशल जर्मन वर्कर्स पार्टीचे ते नेते बनले होते. ओके, तर ॲडॉल्फ हिटलर हे जे हुकुमशहा होते ते नॅशनल सोशल जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले होते. कधीची घटना आहे? 1921ची. त्याच्यानंतर आजच्या दिवशी टाटा एअरलाईनचे एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले होते. जी टाटा एअरलाईन होती टाटाची, त्यांचं काय झालं होतं? एअर इंडिया असं नामकरण करण्यात आलं होतं. कधीची घटना आहे? तर 1946ची. 29 जुलै 1946ची घटना आहे. त्याच्यानंतर मित्र, आज भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये शांतता करार झाला होता. तर गोष्ट कधीची? 1987ची. तर 29 जुलै 1987ला भारत आणि श्रीलंका दरम्यान शांतता करार झाला होता. या करारानुसार जी तमिळी संघटना आहे श्रीलंकामधली, तर त्यासाठी भारत शांततापूर्वक सहयोग देईल अशा पद्धतीचा तो करार होता. त्याच्यानंतर बघा, इराण या देशाने इस्लामिक क्रांतीनंतर नवीन ध्वज स्वीकारला होता. तर आता आपल्याला माहिती आहे, आयातुल्ला खोमेनी हे जे इराणचे राष्ट्रप्रमुख होते, त्यांचा आत्ता खून झाला. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे त्यांना त्यांच्या देशावर अटॅक करून त्यांना मारलं. तर या खोमेनीच्या नेतृत्वात इस्लामिक क्रांती झाली. कुठं? इराणमध्ये. आणि इराणमधल्या क्रांतीनंतर त्यांनी नवीन ध्वज स्वीकारला. ही घटना कधीची आहे? 1980ची. त्याच्यानंतर नासा ही जी स्पेस आणि संशोधन केंद्र असलेली संघटना आहे किंवा संशोधन केंद्र आहे, ही जगावर राज्य करते. ह्या नासाची स्थापना 1958ला झाली आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या सायंटिस्टला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिथून जगाचा उत्कर्ष झाला. तर नासाची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे. 29 जुलै 1958ला नासाची स्थापना झाली. त्याच्यानंतर बघा, अमेरिका व जपान मध्ये एक करार झाला. त्या कराराला काय म्हणतात? हॅरिस करार. तर हा करार कधी झाला? 1858ला. तो शांतता करार होता. वसाहतवादाच्या संघर्षातून निर्माण झालेला तो करार होता. आणि तो करार कधी झाला? 1858ला, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर इटलीचा हुकुमशहा, आपल्याला माहिती आहे इटलीचा हुकुमशहा कोण? मुसोलिनी यांचा आज जन्म झाला होता. तर कधीची घटना ही? 1883ला. तर मुसोलिनीचा जन्म 29 जुलै 1883ला झाला आणि मृत्यू 23 एप्रिल 1945ला झाला. मुसोलिनी कोण होता? तर इटलीचा हुकुमशहा होता. त्याच्यानंतर आजच्या दिवशी JRD टाटा, जे भारतीय विमान वाहतुकीचे जनक म्हणतात, कारण त्यांनी भारताचे पहिले वैमानिक सुद्धा होते ते. आणि विमान वाहतुकीचे जनक त्यांना याच्यामुळे म्हणतात की त्यांनी वैमानिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्यांनीच काय केलं? टाटा एअरलाईनच्या उत्कर्षासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं. आणि ती टाटा एअरलाईन नंतर एअर इंडिया म्हणून भारताच्या राष्ट्रीय कंपन्यांमध्ये आली. तर हे JRD टाटा जे आहे, जे वाहतुकीचे जनक ज्यांना असं म्हणतात, त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता 1904ला आणि त्यांचा मृत्यू झाला 29 नोव्हेंबर 1993ला.
त्याच्यानंतर बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांचे निधन झाले होते आज. आजच्या दिवशी बंगाली समाजसेवक ईश्वरचंद विद्यासागर यांचे निधन झाले होते. 1891 ची घटना आहे. आणि बघा त्यांचा जन्म हा 26 सप्टेंबर 1820 ला झाला होता. हे आहे आजचे दिनविशेष. याच्यानंतर बघा मित्र हो, आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्ही स्वतःचे गुरु स्वतः झाले पाहिजे. स्वयंप्रकाशी बना. गुरु हा तुम्हाला सर्व दिशेने सर्व अँगलनी मार्गदर्शन करण्याचं काम करेल. परंतु आजचा काळ हा मोबाईलचा आहे. आजचा काळ हा वेगवेगळ्या सोर्सेस पासून नॉलेज घेण्याचा आहे. तर या काळामध्ये तुम्ही स्वतःचे गुरु झाले पाहिजे, एवढंच मी अपेक्षा करतो. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ.